शेतकऱ्यांचा उतारा कोरा झाला पाहिजे. हरिश्चंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांची जे संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन या सरकारमधील लोकप्रतिनिधींनी किंवा पक्षाने दिलं होतं, त्या संदर्भात त्यांना ती आठवण करून देण्यासाठी किंवा त्यांना जागा करण्यासाठी त्यांनी जिथून 2 लाखाची तोंडाला शेतकऱ्यांच्या पानं पुसलेली, त्याला ती पात्र या शब्दाच्या आडून शब्दांचा खेळ जो चालवला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्या संदर्भात त्यांना जागा करण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे. परंतु आताचं जे अर्थसंकल्प अधिवेशन झालं यामध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. आमचं म्हणणं तेच आहे की या सरकारने असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की संपूर्ण कर्जमाफी माफ करू, संपूर्ण कर्ज जे आहे शेतकऱ्यांचं ते माफ करून शेतकऱ्यांचा कर्जाने माखलेला भरलेला उतारा हा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. हे 2 लाख रुपये देऊन हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेले, शेतकरी पुन्हा एकदा आशेने त्या कर्जाच्या खाईत लोटला जातोय. त्याचा उतारा कोरा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरी आता सध्या जर आपण पाहिलं तर मध्यंतरी बच्चू कडू यांनी सुद्धा मोठं जनआंदोलन उभा केलं होतं. त्यावेळेस सुद्धा देखील अशाच प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं, संपूर्ण कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं. परंतु तशा प्रकारचं कुठेही पाऊल उचलताना हे सरकार दिसून येत नाही. सरकार हे आश्वासनांचं खैरात देणारं सरकार आहे. ह्याची आपल्याला वेळोवेळी प्रचिती आलेली आहे. कोण कोणाविरुद्ध बोलतंय याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. परंतु बच्चूभाऊंनी जो आवाज उठवला होता तो फार मोठा होता. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आंदोलन केलं होतं. पण त्या आंदोलन देखील कधीच जाऊन त्यांना जून महिन्याचा बच्चूभाऊंना बहुतेक शब्द दिलेला होता. त्या जून महिन्यापर्यंत कर्जमाफी संपूर्णपणे करू असं आश्वासन दिलं. परंतु या अधिवेशनामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची पीक कर्जमाफी करून ही आश्वासनांची पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसलेले आहे. आता आपण तालुकास्तरीय म्हणजे तालुका पातळीवर या ठिकाणी आपण आंदोलनाचा इशारा देत आहे, कर्जमाफी करण्याचा मागणी करताय. कुठे याची दखल घेतली जाईल का वरिष्ठ पातळीपर्यंत? शासन ज्या पद्धतीने आश्वासन देत आहे किंवा सरकारमधील लोकप्रतिनिधी जसे आश्वासन देत आहेत तसे त्या पद्धतीने कार्य न केल्यामुळं आमची जबाबदारी किंवा आमचं काम आहे की ती त्यांची जबाबदारीची आठवण करून देणं, त्या जबाबदारीची आठवण करून देणं आमची जबाबदारी असल्यामुळं हे आम्ही वेळोवेळी निवेदन असेल, आंदोलन असेल या माध्यमातून विरोधी पक्षाचं आमचं काम आहे ते आम्ही करत आहोत. उतारा जर कोरा न केला तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही वेळोवेळी या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत असणार आहे. जे आश्वासन तुम्ही दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करणे किंवा पाळणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्याच्या विरोधात आम्ही त्यांनी आश्वासन नाही पाळलं तर आम्ही आंदोलन उभं राहणार. ओके.